बीड परभणीच्या हिंसाचारावर मुख्यमंत्री आज सभागृहात बोलणार। विरोधकांच्या टीकेला उत्तर देणार। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आव्हाड आग्रही। संसदेच्या पायऱ्यांवर आता खासदारांना आंदोलन करता येणार नाही। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून खासदारांना प्रवेशद्वारावर आंदोलन न करण्याच्या सूचना। मुंबईत भाजपचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला। कार्यकर्ते आमने-सामने, महिलांची जोरदार हाणामारी। हल्ला करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। मुंबईतील राड्याचे पडसाद, राज्यभर उमटण्याची शक्यता। आज नागपुरातही काँग्रेस आंदोलन करण्याची शक्यता। पुन्हा राजकारण पेटलं। राम मंदिर झालं म्हणजे नेता होता येत नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर सोलापुरातील मार्केट यार्डमधील माथाडी कामगारांचं काम बंद आंदोलन। दुसऱ्या दिवशीही वाहनांच्या रांगा लागण्याची शक्यता। सर्वसामान्यांना मोठा फटका। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज सूप वाजणार। सारंगींवरून भाजप आणि काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता। शेवटचा दिवस हाय व्होल्टेज घडामोडींचा असणार। शरद पवार उद्या बीडला जाणार। मसाजोगला पत्रकार परिषद घेणार। खासदार बजरंग सोनवणे यांची माहिती। सरपंच हत्या प्रकरणाची देशभर चर्चा। नाराज छगन भुजबळ आज नाशिकहून मुंबईला येणार। 2 दिवस भुजबळांची नाशिकमधील कार्यकर्त्यांची चर्चा। अजितदादांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता। मुंबईच्या समुद्रातील स्पीड बोटीच्या अपघाताला फक्त नौदलच नाही तर बोटीची कंपनी सुद्धा जबाबदार। अपघातग्रस्त बोटीवर सुरक्षेसंदर्भात उपाययोजना नसल्याचं स्पष्ट। दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांनी गमावला जीव। बारामती शहरामध्ये कोयत्यानं वार करत 23 वर्षीय तरुणाची हत्या। तिघांविरोधात बारामती पोलिसात गुन्हा दाखल। मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून हत्या झाल्याचा संशय।